कुठे? नोच कुठे? सांग ना. नोच कुठे? हां. आईच? आईच कुठे? तीत. हां. टंग? हां. चीक? चीक? हां. हेड? हेड? टमी? टमी? हां. टमी. हँड? हँड? हँड. हँड? हँड. हां. आईज? आईज. कियान लहान होता ना तेव्हापासूनच मी त्याला असं शिकवत आलेले, पण मला वाटलं नव्हतं की त्याच्या लक्षात काही असेल. मी सहज आज विचारायला लागले आणि त्यांनी अगदी मला सगळं बरोबरच सांगितलेलं. त्यानंतर मैत्रिणीचा आला होता कॉल, पार्लरमध्ये चलतेस का बोलली. मग मी माझं आवरलं, कियांचंही आवरलं आणि तिच्यासोबत निघाले पार्लरला जाण्यासाठी. रस्त्याने जात असतानाच मध्ये आम्हाला हे साड्यावाले दिसले. मग गेलो आणि छान छान साड्या होत्या, पण खूपच महाग वाटल्या त्यामुळे काही घेतल्या नाही. मग गेलो पार्लरमध्ये. तिला तिथे करायचे होते ॲब्रो आणि हेअरकट. तिचे ॲब्रो आणि हेअरकट सुरू होता तोपर्यंत ह्या तिघांचा मस्तच धिंगाणा सुरू होता. ते तिघं धिंगाणा करत होते आणि माझा ज्ञान लक्ष देऊन बघत होता काय सुरू आहे आणि काय नाही. हा फोन बघून आठवलं लहानपणी, म्हणजे हा फोन सहसा बघायलाच भेटत नव्हता आणि ज्याच्याकडे असेल तो खूप श्रीमंत आहे असं वाटायचं. आणि तिचा हेअरकट एवढा सुंदर केला होता ना ह्या ताईने, खूपच छान केला होता. तिचा असं मस्त छान असा बटरफ्लाय कट करून दिला होता ताईने आणि तिचे कर्ली केस असल्यामुळे तिला तो खूपच सुंदर दिसत होता. आणि घरी जाताना त्या ताईंनी गॅलरीमध्ये एवढं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ना फुलांचं, मला तर खूपच आवडलेलं. छान छान झाडे लावलेले होते. आणि रस्त्याने जात असतानाच मध्येच ही भल्ली मोठी विहीर लागली. त्याच्यामध्ये तर भरपूर असं शेवाळ साचलेलं होतं आणि 2 वाजले होते. मी जेवण पण केलेलं नव्हतं, खूप भूक लागली होती आणि त्यामुळे मला चक्कर पण यायला लागलेले होते. मग जाताना जर कांचनने वडापाव खाऊ घातला, वडापाव खाल्ला. आणि चाकणच्या गर्दीबद्दल काय सांगावं तुम्हाला, एवढी प्रचंड गर्दी असते ना, कधीही बघा बाहेर निघाले की फक्त गर्दी. घरी गेलो, कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच घेतलं जेवायला वाढून. सगळ्यांनी मस्त असं जेवण केलेलं आणि त्यानंतर कियान झोपी गेला. तो झोपी गेला म्हणजे मला काम करायला मोकळी. सगळे नितीशने आणि कियांनी केलेला पसारा आवरायला घेतलेला. लहान बाळ आहे त्यामुळे ते पसारा करतातच. आणि माझ्याकडे कियांसाठी ना मोस्टली म्हणजे त्याची मेमरी शार्प करण्यासाठीच खेळणी घेतलेली आहेत, मॅट वगैरे. तुम्हाला त्याच्या खेळणीचं कलेक्शन मी एक दिवस नक्की दाखवेल. आणि त्यामुळे त्याची मेमरी पण मस्त शार्प होते. आणि तो ना 1.5 वर्षामध्येच पूर्ण A to Z पर्यंत ABCD म्हणायला शिकलेला आहे. पण मी जेव्हा पण व्हिडिओ करायला सुरुवात करते ना, तो म्हणणं स्टॉप करतो. ते आईज वगैरेचं तो मला आज कॅच करता आला नाही, तर सहसा तो मला व्हिडिओ शूट करूच देत नाही. तो येऊन बघत असतो मी काय करते आणि काय नाही. मग मी माझी बाकीची सगळी कामं आवरून घेतलेली, कपडे वगैरे राहिलेले होते, घर झाडून घेतलं होतं, म्हणजे घेतलंच होतं अगोदर, पण जेवण केल्यावर झालेला राडा तो पण साफ करून घेतला, भांडे घासून घेतलेली होती. मग ती पाणी निपटण्यासाठी ठेवली होती, तीही रॅकवर मांडून घेतली. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ.